नमस्कार, मी प्रसाद. VCNच्या बातमीपत्रात सगळ्यांचं स्वागत. बातम्यांना सुरुवात करण्यापूर्वी पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. बडनेरा ते यवतमाळ महामार्गावर कुत्रा आडवा आल्याने इसमाचा मृत्यू. डॉक्टर जया गावंडे यांचा मनपा आयुक्त तसेच सहपशुशल्य चिकित्सक यांच्यावर आरोप. जिल्ह्यातील प्राचीन नगरी अचलपुरात दुल्ला अब्दुल रहमान गाझी रहमतुल्ला अलैह यांचा वार्षिक उत्सवास सुरुवात. तर ह्या होत्या त्याच्या ठळक घडामोडी. आता बातम्या बघूयात विस्तारित स्वरूपात. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी BSNL मधील कर्मचाऱ्यांनी 2 दिवसीय लाक्षणिक संप पुकारला आहे. यामध्ये BSNL कर्मचाऱ्यांना तिसरा वेतन आयोग त्वरित लागू करावा ही मागणी जोर धरत आहे. आपल्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी तसेच केंद्र सरकारच्या आडमुठ्या धोरणाच्या विरोधात BSNL मधील सर्व कर्मचारी व अधिकारी संघटनांनी दिनांक 12 व 13 डिसेंबर 2017 ला 48 तासांचा लाक्षणिक संप पुकारलेला आहे. BSNL मधील सर्व कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त मोर्चाने दिलेल्या निवेदनाला अनुसरून BSNL मधील सर्व कर्मचारी व अधिकारी या देशव्यापी संपात सामील होणार आहेत. BSNL टावर उपकंपनी स्थापन करण्याचा निर्णय रद्द करा तसेच BSNL कर्मचाऱ्यांना तिसरा वेतन त्वरित लागू करा अशा या प्रमुख मागण्यांच्या पूर्ततेसाठी या संपाचे आयोजन करण्यात आले आहे. यहाँ पर 12 और 13 दिसंबर के जो हड़ताल जो घोषित हो चुकी है दिल्ली से, उसके लिए हम लोग यहाँ पर इकट्ठा हुए हैं. हमारी मांगे 2 मांगे हैं मुख्यतः. एक है 3rd PRC जो तीसरा वेतन आयोग जो है हमारे BSNL का 3rd PRC लागू करने के लिए हम लोग यहाँ इकट्ठा हुए हैं. और दूसरा है कि जो सरकार ने जो सब्सिडियरी टावर कंपनी हमारे BSNL में बनाने का जो अप्रूवल दिया है DOT ने, उसके अगेंस्ट में हम लोग यहाँ इकट्ठा हुए हैं. हड़ताल की वजह से जो लोगों को जो असुविधा हो रही है उसके लिए सरकार जिम्मेदार है. यदि हमारी मांगें पूरी नहीं होती है तो इससे आगे भी 12-13 दिसंबर के बाद में भी ये कंटिन्यू हो सकती है. हम लोग सभी साथ में हैं. जब तक हमें 3rd PRC लागू नहीं होता है और सब्सिडियरी कंपनी जो BSNL ने बनाई है, BSNL में बनाई है, वो यदि लागू होता नहीं है तब तक हम लोग हड़ताल पर रहेंगे. वळूयात पुढच्या धक्कादायक बातमीकडे. महानगरपालिकेचे पशुशल्य चिकित्सक डॉक्टर सुधीर गावंडे यांनी त्यांच्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना पुढे आली आहे. दरम्यान या सर्व प्रकारात डॉक्टर जया गावंडे यांचा आरोप मनपा आयुक्त तसेच सहपशुशल्य चिकित्सक यांच्यावर आहे. महानगरपालिका पशुशल्य चिकित्सक डॉक्टर सुधीर गावंडे यांनी सोमवारी रात्री आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. डॉक्टर सुधीर गावंडे यांच्या आत्महत्येवरून त्यांची पत्नी डॉक्टर जया गावंडे यांनी आपल्या सहनातेवाईकांसोबत राजापेठ पोलीस स्टेशन गाठले. राजापेठ पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या एका निवेदनात अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त तसेच सहाय्यक पशुशल्य चिकित्सक यांच्यावर त्यांनी आरोप ठेवला. डॉक्टर जया गावंडे यांच्या म्हणण्यानुसार त्यांचे पती डॉक्टर सुधीर गावंडे यांचं मनपामधून 19 महिन्याआधीच निलंबन करण्यात आलं होतं. दरम्यान या संदर्भात मनपा प्रशासनासोबत वारंवार वेतन तसेच भत्त्याबाबत विनंती करीत असल्यानंतरही त्यांना आश्वासनाव्यतिरिक्त काहीच मिळाले नाही. यावेळी झालेल्या नाहक त्रासामुळे त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती या निवेदनात नमूद केली. त्याप्रमाणे आम्ही राजापेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूचा नोंदणी करण्यात आलेली आहे. त्याप्रमाणे आम्ही आता पोस्टमॉर्टम वगैरे करून त्यांच्या नातेवाईकाच्या ताब्यामध्ये आम्ही डेड बॉडी ताब्यात येणार आहे. आणि निश्चित कोणत्या कारणाने आत्महत्या केली आहे त्याबाबतचा आम्ही सखोल तपास करून पुढील कारवाई करतो आहे. त्यांच्या नातेवाईकांनी काही तक्रार दाखल केली आहे का किंवा पोलीस स्टेशनात काही म्हटलं आहे का? आतापर्यंत आमच्या काही तक्रार वगैरे दाखल केलेली नाही आहे. सर्व इन्क्वायरीमध्ये काय त्याची तक्रारी वगैरे दाखल होती त्या अनुषंगाने आम्ही तक्रारीची दखल घेऊ आणि आम्ही तपास करणार आहोत. ठीक.
भाजपाच्या नीतीविरोधात गोंदियाचे खासदार नाना पटोले यांनी दिलेल्या राजीनाम्याला युवा गर्जना संघटनेतर्फे आपले समर्थन देण्यात आले आहे। अचलपूर येथील युवा गर्जना संघटनेतर्फे गोंदिया भंडारा लोकसभा क्षेत्राचे भाजपाचे खासदार नाना पटोले यांनी सत्तापक्ष भाजपच्या नीतीविरोधात आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यावरून या संदर्भात युवा गर्जना संघटनेचे अध्यक्ष अमोल गोहाळ यांनी एक पत्रकार परिषद घेऊन आपला पाठिंबा दर्शविला। कर्जमाफीचा विषय असो, ऑनलाईनचा विषय असो, सगळ्या गोष्टी जमिनीचा, या सगळ्या गोष्टी मान्य झाल्यानंतर माणसाला राजीनामा दिलाय। तिचा ग्रामपंचायत मेंबर राजीनामा दिल्यावर 10 वेळा विचार करते की देऊ का नाही देऊ। त्या माणसानं शेतकरीसाठी, सर्वसामान्यांसाठी आपल्या खासदारकीचा राजीनामा सोडला ते सत्ताधारी पक्षाचा जो एकमेव माणूस असा आहे महाराष्ट्रात की ज्या माणसानं शेतकऱ्याच्या प्रती पूर्ण महाराष्ट्रावर फिरून राजीनामा दिला किंवा शेतकऱ्याच्या समस्या जाणल्या, पूर्ण महाराष्ट्रावर फिरलाय। आणि मोदी सरकारला वारंवार सांगितलं, गेले 6 महिने झाले सांगतात ते की बा शेतकरी आजच्या शेतकऱ्याची विदारक परिस्थिती झाली, जर उपाययोजना करा, काहीतरी करा, शेतकरी आत्महत्या थांबवा, काहीतरी अभ्यास करा, पण कुणीही त्याकडे लक्ष दिलं नाही। बातमी अचलपुरातून। जिल्ह्यातील प्राचीन नगरी अचलपुरात दुल्ला अब्दुल रहमान गाझी रहमतुल्ला अलेह यांचा वार्षिक उत्सव आयोजित केला आहे, जो आगामी 30 डिसेंबर पर्यंत चालणार आहे। जिल्ह्यातील प्राचीन नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अचलपूर शहरामध्ये दुल्ला अब्दुल रहमान गाझी रहमतुल्ला अलेह यांचा वार्षिक उत्सव उत्साहात साजरा होत आहे। दरम्यान 20 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर चालणाऱ्या या उत्सवात हजारो भाविक या धार्मिक स्थळावर गर्दी करताना दिसत आहे। या धार्मिक स्थळावर 1 महिना चालणाऱ्या या धार्मिक कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात यात्रा सुद्धा भरते। तसेच दुसरीकडे रोज रात्री कुस्ती स्पर्धेचं सुद्धा आयोजन केलं जातं। या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे येथील कव्वाली। हा कव्वालीचा कार्यक्रम ऐकण्यासाठी संपूर्ण जिल्ह्याभरातील चाहते येथे मोठ्या संख्येने उपस्थित असतात। तसेच या यात्रेमध्ये येणाऱ्या श्रद्धाळूंच्या मुलांसाठी येथे मनोरंजनाची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे। तर दुसरीकडे दरगाह शरीफ यांच्यावर आकर्षक रोषणाई सुद्धा केल्याचे दिसून येत आहे। शहनशाह दुल्ला अब्दुल रहमान गाझी रहमतुल्ला अलेह यांचा आस्थाना शांती तसेच ऐक्यांचा संदेश देतो। और ये उर्स पाक 1047वां उर्स है। इस उर्स में दूर दूर से ज़ाहिरीन आते हैं और सरकार के दरबार से जो भी अपनी नेक जायज़ दिली तमन्ना है वो पूरी करके जाते हैं। और इस उर्स में ख़ास तौर से हिंदू मुसलमान एकत्र होके, एक साथ होके, सरकार के यहाँ बड़े बड़े संदल, बड़े बड़े लंगर, हमारे बोबड़े साहब एसपी, एडिशनल एसपी नागपुर, उनका भी 12 तारीख को बहुत बड़ा संदल चढ़ता है। और उर्स पाक 10 रबीउल अव्वल उर्दू तारीख 10 रबीउल अव्वल से चालू होता है, तो 20 रबीउल अव्वल तक के ये उर्स पाक होता है। 10 से 12 दिन तक के, 15 दिन तक के उर्स होता है। और इस उर्स में दूर दूर से लोग आते हैं। तमाम इस उर्स में हिंदू मुसलमान एकत्र होके, एक साथ होके बड़े बड़े संदल लाते हैं। वळूयात पुढच्या बातमीकडे। बडनेरा ते यवतमाळ महामार्गावर कुत्रा आडवा आल्याने लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या जनुना गावानजीक राजेंद्र अंतुरकर यांचा दुचाकीवरून संतुलन सुटला व त्यांचा अपघात झाला। या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला। मिळालेल्या माहितीनुसार यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुका स्थित पिंपळी येथील राजेंद्र अंतुरकर हे आपल्या दुचाकी MH277112 ने नेर ते अमरावती येत असताना अचानक कुत्रा आडवा आल्यामुळे त्यांचे संतुलन बिघडले व ते खाली पडले। यामध्ये त्यांचा मृत्यू झाला। सर्व घटनेची माहिती लोणी पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला व मृतक राजेंद्र अंतुरकर यांचा देह पोस्टमॉर्टम। वळूयात आणखी एका महत्त्वाच्या बातमीकडे। विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे दिनांक 11 डिसेंबर रोजी अकोला महामार्गावर लोणी गावानजीक रास्ता रोको हरताळ आंदोलन करण्यात आले। यावेळी महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत होती। विदर्भ राज्य आंदोलन समितीद्वारे दिनांक 11 डिसेंबर 2017 रोजी संपूर्ण विदर्भात हरताळ आंदोलन घेण्यात आले। भाजपाने 1977 साली भुवनेश्वरच्या कार्यकारिणीत स्वतंत्र विदर्भाचा ठराव पास केला। 3 नवीन राज्य अटलजींनी मान्य सुद्धा केली, परंतु विदर्भ दिला नाही। नितीन गडकरींनी देखील याबाबतचे लिखित आश्वासन दिले होते। देवेंद्र फडणवीस व बऱ्याच भाजप नेत्यांनी निवडणुकीत विदर्भाचे आश्वासन दिले, परंतु विदर्भ दिला नाही। अशातच विदर्भाचे वेगळे राज्य निर्माण करा, पुरेशी वीज निर्माण करणाऱ्या विदर्भासाठी विजेचे दर निम्मे करा, 4 लाख कृषी पंपाचे कनेक्शन त्वरित मंजूर करा, विदर्भात येणाऱ्या 172 वीज प्रकल्पांची मान्यता त्वरित रद्द करा,
लोड शेडिंग शून्य करा, अल्प बचत महिला गटांचे मायक्रो फायनान्सचे कर्ज माफ करा, तसेच विदर्भातील तरुणांना विदर्भातच करारानुसार नोकऱ्या उपलब्ध करा अशी मागणी यावेळी ठेवण्यात आली। अरे निम्मे करा